1 मे पासून सुरू होणाऱ्या मिसिंग लिंकची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। आता मुंबई पुणे महामार्गावरील प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले। छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा मार्गावर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र ट्रकचे यात मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पती पत्नीच्या वादातून पतीने आत्महत्या केली। पवन भुते असं मृत तरुणाचं नाव आहे। मानसिक तणावामुळे पवननं टोकाचं पाऊल उचललंय। मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीत सज्ज झाला। 1 मे रोजी मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिसिंग लिंकचा पाहणी दौरा करतील। बागेश्वर बाबाला उपरती झाली आहे। बाबांनी माफी मागितली आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं बागेश्वर बाबांनी वक्तव्य केलंय। गावाला पिण्याचं पाणी सोडायला गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला अज्ञात वाहनानं धडक दिली। या अपघातात ज्ञानेश्वर लहानेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगडच्या माणगावमध्ये घडली। उन्हाचा फटका प्राण्यांना बसू नये यासाठी संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातल्या वाघ आणि सिंहांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली। प्रत्येक पिंजऱ्यात कूलर लावण्यात आला आहे। पंढरपूर शहरातील गोपाळपूर रस्त्यावरील हिंदू धर्मीयांच्या वैकुंठ स्मशानभूमीत पाण्याअभावी अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। स्मशानभूमी परिसरातील हँडपंप बंद असल्याने येथील पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय।